धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊन जो जगतिया दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा दोहा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाठांगणी शोभा. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नारदोवाच एकदा ब्रह्मणः पुत्रः विष्णु लोक्यं यदृच्छया सनंदनादयो जगमुश्चरंतो भुवनत्रयम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि इकडे युधिष्ठिर आणि नारद यांचा संवाद चालू आहे. युधिष्ठिराने हा प्रश्न कधी केला तर ज्या वेळेला पांडवांनी त्यांचा यज्ञ संपन्न केला आणि या यज्ञामध्ये शिशुपालाचा वध झाला. कृष्णाच्या अग्रपूजेच्या मानाला त्यांनी विरोध केला आणि कृष्णाने त्याचे 100 अपराध मोजले आणि शेवटी 101वा अपराध झाल्याबरोबर श्रीकृष्णाने आपल्या चक्राने त्याचं मस्तक उडवलं. हे सर्व लोक पाहत होते राजसूय यज्ञाच्या वेळेला आणि याच वेळेला शिशुपालाची जी आत्मज्योती आहे ती भगवंतामध्ये विलीन झालेली सर्वांनी पाहिली. हे सर्व संपल्यानंतर युधिष्ठिराने नारदाला प्रश्न विचारला, अहो महाराज, असं कसं काय घडलं? एवढा हा पापी, अहो कृष्णाला एक जरी शिवी दिली तरी त्याचं मुख नरकामध्ये कोटी जन्म पडेल, त्याला कधी मुक्ती प्राप्त होणार नाही. आणि इथे तर त्यांनी 100 अपराध केले आणि तरी सुद्धा कृष्णाच्या स्वरूपामध्ये त्याची ज्योती कशी मिळाली? तो कसा काय मुक्त झाला? असा प्रश्न युधिष्ठिराच्या मनात निर्माण झाला आणि त्याने नारदाला तो विचारल्यानंतर नारदाने सांगितलं, यथा वैरानुबंधेन. अरे युधिष्ठिरा, तुला वैर म्हणजे माणसाने इतकं वैर करावं, वैर हे वाईट आहे, हे खरं आहे, पण ते जर भगवंताशी केलं आणि ते इतक्या पराकोटीचं केलं की ज्यातून त्याला दुसरं काही सुचलं नाही पाहिजे. भगवंताशी वैर, भगवंताशी प्रेम माणूस करीन, पण एखाद्या वेळेला प्रेमापेक्षा वैराचं महत्त्व जास्त आहे. कारण वैरामध्ये, द्वेषामध्ये सतत एकच चिंतन असतं, दुसरं चिंतनच नसतं. एकच शत्रू डोळ्यासमोर असतो, दुसरा शत्रूच नसतो. आणि प्रत्यक्ष भगवान जर शत्रू असेल तर त्याचं चिंतन या ठिकाणी जे घडेल त्या चिंतनामुळे मुक्ती प्राप्त होते, हा सिद्धांत आहे. त्यामुळं यथा वैरानुबंधेनं, काल आपण चिंतन केल्याप्रमाणे ज्याप्रमाणे ती आळी त्या कीटकीचा विचार करते, त्या कुंभारिणीचा विचार करते आणि आता भिंगुरटी येईल किंवा कुंभारीण येईल म्हणून विचार करते आणि त्या भयाने ती मुक्त होते. अर्थात भयाने मुक्त होते म्हणजे तिला त्याचं स्वरूप प्राप्त होतं, त्या भिंगुरटीचं किंवा कुंभारिणीचं स्वरूप तिला प्राप्त होतं. तत्स्वरूपता प्राप्त होते, सायुज्यता प्राप्त होते. या दृष्टीने एवं कृष्णे भगवती. आणि मग कृष्णाशी सुद्धा इतका द्वेष, पराकोटीचा द्वेष, पराकोटीचा मत्सर, पराकोटीचं जे काही असावं ते पराकोटीचं असावं. म्हणजे जसं आपण जुन्या काळामध्ये शेरभर एखादी ज्वारी भरली शेर, तर वरतून पुन्हा उपरांडून टाकत असू, म्हणजे नुसतं शेर भरून नाही तर खाली पुन्हा उपरांडून गेलं पाहिजे. या दृष्टीने आपली भक्ती, आपलं प्रेम, आपला द्वेष, आपला मत्सर, आपलं भय उपरांडून गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ती भक्ती मुक्तीला किंवा ते भय, तो द्वेष मुक्तीला कारणीभूत होतो. आणि मग तुला मी याचा एक इतिहास सांगतो, पूर्वीची कथा सांगतो म्हणून नारदाने युधिष्ठिराला सांगायला सुरुवात केली. एकदा ब्रह्मणपुत्रा विष्णू लोकम यदृच्छया. एकदा फार पूर्वी विष्णू लोकामध्ये हे 4 कुमार, ज्याला आपण प्रत्यक्ष ब्रह्मापासूनचे पुत्र जे जन्माला आले,
सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 जण भुवनत्रयम सगळ्या जगामध्ये फिरत 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 पर्यटन करत करत भगवन नाम घेत घेत 5 वर्षाचे तर होते. यांचं वय वाढत नव्हतं. यांचं वय 5 वर्षाचं कायमच राहायचं. वयस्तंभिनी विद्या त्यांना प्राप्त होती. जशी आधुनिक काळामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये चक्रधरांना ही विद्या प्राप्त होती म्हणे. वयस्तंभिनी विद्या. त्यांचं वयच वाढत नव्हतं. वय जिथे तिथं तुमचं किती जरी वर्ष झाले तरी वय वाढणार नाही. याला म्हणतात की वयस्तंभिनी विद्या. ही त्यांना आत्मसात होती. दिग्भास शशून मत्वा 5 वर्षाचं वय त्यांचं होतं. आणि फिरत 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 ते वैकुंठ लोकामध्ये आले. तिथं आल्याबरोबर तिथे जय विजयाने त्यांना अडवलं. आणि जय विजयाने अडवल्याबरोबर प्रत्यषेधताम. अहो जायचं नाही म्हणले. विष्णूची आज्ञा आहे, कोणाला येऊ देऊ नका. अशपन कुपिता एवम असं म्हटल्याबरोबर त्यांनी शाप दिला. ही कथा आपण मागच्या स्कंधामध्ये वाचलेली आहे. त्यांनी शाप दिला की अरे तू विष्णू लोकामध्ये असताना अहो विष्णूच्या जवळ तुम्ही येत. विष्णू लोकात आहेत, विष्णूच्या सन्निध आहेत, विष्णू सारखे आहेत. म्हणजे सलोकता, समीपता आणि सलोक भगवंतासारखंच रूप, स्वरूपता अशा तिन्ही मुक्ती तुम्हाला प्राप्त असताना तुमच्या मनामध्ये जर हा जो विरोध भाव असेल, द्वैत भाव असेल तर तुम्ही असुरी योनीला जाल. पापिष्ठाम आसुरीम योनीम बालुषोयत यातमाश्वतः. तुम्ही लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता असुरी योनीमध्ये जाल. अर्थात या ठिकाणी वृत्तीवर अवलंबून आहे. आपली वृत्ती कशी, कुठे बसलो त्यापेक्षा कोणत्या वृत्तीने बसलात. कोणत्याही खुर्चीवर कुणी बसलं म्हणून काय होतं, ती वृत्ती पाहिजे. तेवढा मोठेपणा आपल्या मनाचा पाहिजे, थोरवी पाहिजे. म्हणून आपण म्हणतो काही वेळेला माणसामुळे खुर्चीला महत्त्व येतं, खुर्चीमुळे माणसाला महत्त्व नसतं येत. खुर्ची काय, खुर्ची तर काय कुणी खुर्चीवर बसतं, पण माणसामुळे खुर्चीला महत्त्व आहे. अहो शिक्षक म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. शिक्षक म्हणजे काय, पण आपण शिक्षक दिन जो साजरा करतो तो कशामुळे साजरा करतो, राधाकृष्णन यांचं नाव घेऊन आपण शिक्षक दिन करतो. किंवा आपले माजी राष्ट्रपती ज्यांच्यामुळे आपण शिक्षकी वृत्ती या दृष्टीने त्यांचा विचार करतो. या दृष्टीने या व्यवसायाचं महत्त्व त्या व्यक्तीवर आहे. म्हणून व्यक्ती कधी कधी व्यवसायाला मोठं करत असते, खुर्चीला मोठं करत असते. याप्रमाणे या दृष्टीने अब्दुल कलामाचाही उल्लेख आपण केला पाहिजे. या दृष्टीने अशपन कुपिता एवं युवां पासन्नचार होता. तुम्ही या ठिकाणी थांबण्याच्या लायक नाहीत म्हणून त्यांना शाप दिला. आणि 3 जन्म तुम्हाला आता असुरी योनीमध्ये घ्यावे लागतील म्हणून सांगितलं. आणि 3 जन्म असुरी योनीमध्ये पहिला जन्म हिरण्यकशिपू हिरण्याक्ष यांचा. नंतर ज्याला प्रत्यक्ष भगवान हिरण्याक्षाला सौकर रूपाने म्हणजे या सुकर रूप धारण करून भगवंतानी वराह रूप धारण करून ज्याला ठार मारलं त्या हिरण्याक्षाचा जन्म. आणि त्यानंतर हिरण्यकशिपू यांना नृसिंह अवतारामध्ये भगवंतानी मारलं. त्यानंतर तत्तौ राक्षसौ जातो किशन्या विश्रव सुतौ. त्यानंतर विश्रव यांच्या पुत्राच्या रूपाने केशिनीपासून जे 2 राक्षस जन्माला आले ते रावण आणि कुंभकर्ण हे होते. त्यांना राघवाने मारलं. त्यानंतर रामवीर्यम शोतेस्व मार्कंडेय मुखात प्रभो. त्यानंतर 3रा जन्म हा वैरानुबंध तीव्रेण. या ठिकाणी त्याने वर्णन केले तावेव क्षत्रितौ जातो. युधिष्ठिराला सांगतात नारद मात्र शोसात म्हणजे तब. क्षत्रिय कुलामध्ये तुमच्या मावशीचे मुलं म्हणून जे जन्माला आले ते शिशुपाल आणि वक्रदंत. कारण युधिष्ठिराला सांगायचे की तुमचे मावशीचे मुलं शिशुपाल आणि वक्रदंत हे 3रा जन्म यांचा राक्षस कुळामध्ये झाला. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्यांना चक्रापासून निर्मुक्त केलं आणि त्यांची ज्योती भगवंतामध्ये एकरूप झाली. युधिष्ठिर म्हणतात विद्वेषो यदैते पुत्रे कथमासीन महात्मनी. आता तुला मी ही कथा सांगतो की द्वेष कसा केला. आणि त्यांनी भगवंताचा द्वेष केला हिरण्यकशिपाने. आणि शेवटी प्रल्हाद या आपल्या मुलाचा द्वेष त्यांनी केला.
भगवंताचा द्वेष करता करता आपल्या मुलाचाच द्वेष केला आणि शेवटी त्याचा मुलगाच त्याच्या वधाला कारणीभूत ठरला. हे म्हटल्यानंतर युधिष्ठिर म्हणतात, महाराज आम्हाला ही कथा सांगा. नारद म्हणतात, भ्रातृएव विनिहिते हरिणाक्रूढ मूर्तीना हिरण्यकशिपू राजन पर्यतप्य दृशा शुचा. या ठिकाणी त्यांनी नारदाने सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात आणि इथे युधिष्ठिराला नारद सांगतात की घटना अशी घडली की ज्या वेळेला हिरण्याक्षाचा वध भगवंताने वराह रूपामध्ये केला आणि हिरण्याक्षाचा वध झाला हे ऐकल्याबरोबर हा त्याचा भाऊ हिरण्यकशिपू हा अत्यंत क्रोध आणि राग, क्रोध त्याचप्रमाणे द्वेष यांनी युक्त असा झाला आणि त्याने असं ठरवलं की ज्या भगवंतानी, ज्या विष्णूंनी माझ्या भावाला ठार मारलं त्याचा मी प्रतिशोध घेईन, त्याचा मी सूड उगवेन आणि त्यासाठी एकच काम करावं लागेल, मला तपश्चर्या करावं लागेल. असं नाही जमणार. म्हणून त्याने विचार केला. आपल्या आईला सांगितलं, आई तू कशाला रडतेस? आहचेदम ऋषा गुरुण संदष्ट दशनच्छता. तो चिडला, अत्यंत दात ओठ खाल्ले आणि शेवटी ठरवलं की बस आता आपण एकच काम करायचं. विटपा इव शुष्यंती विष्णू प्राणादिवो कसा हा मुद्दा आहे. विटपा इव शुष्यंती. जर आपल्याला झाडांना जर आपण पाणी घातलं तर झाड वाढेल, पण झाडाला पाणीच नाही घातलं तर ते सुकून जाईल. तसं विष्णू प्राणादिवो कसा, विष्णूचा प्राण कुठे आहे? अहो विष्णूचा प्राण यज्ञ, याग, त्याचप्रमाणे ब्राह्मणाला भोजन देणे, गायीची पूजा करणे, यामध्ये खरा विष्णूचा अंश आहे. विष्णूला त्यामुळं बळ प्राप्त होतं, तर आपण हे सगळं नष्ट करून टाकू. आणि त्यांनी ठरवलं की बस विटपाय व शुष्यंती विष्णू प्राणादेवो कसा. जिथे जिथे यज्ञ याग कर्म चाललेले ते सगळे उद्ध्वस्त करा. त्याने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की जिथे जिथे यज्ञ चाललेले आहेत, याग चाललेले आहेत, धर्मकर्म चाललेले आहेत, त्याचप्रमाणे अग्निहोत्र चाललेले आहेत, ते सगळं नष्ट करा. जप तप जिथे ब्राह्मण करतायत त्यांना ठार मारा, गायींना ठार मारा आणि सूयध्वम तपोयज्ञ स्वाध्याय व्रत नान्य हे सगळं नष्ट करा. आणि यत्र यत्र द्विजा गावो वेदा वर्णाश्रमा क्रिया, जिथे जिथे वेद यांचे घोष चाललेले आहेत, ज्या ठिकाणी हे आश्रम आहेत त्या आश्रमांना आगी लावा, आश्रम जाळून टाका. तमतम जनपदम यात संदीप येत पृष्ठ. सगळे जनपद मोठमोठे गावं जाळून टाका म्हणले. ज्या गावामध्ये यज्ञयाग चाललेले ते जर असं ऐकलं नाही त्यांनी तर गावाला आगी लावा. आणि अशा पद्धतीच्या आज्ञा त्यांनी भेरी घोषेण सर्वशः, त्याप्रमाणे सगळीकडे भेरी फिरवली, द्वाही फिरवली आणि सांगितलं सगळ्या लोकांना ठार मारा. आणि या जनपदम इथे ते भरपूर निर्देश मादाय शिरसादृता. सगळ्या लोकांनी म्हणले, सेवक म्हणले, हो तुमची आज्ञा शिरसावंद, आम्ही काय. मग यांचे राक्षस सगळे निघाले, हातात भाले बरचे मोठमोठे तलवारी घेऊन आणि सगळ्या मोठमोठ्या आगी लावण्यासाठी टेंबे घेतले आणि सगळ्या झोपड्यांना आगी लावायला सुरुवात केली, आश्रमांना आगी लावायला सुरुवात केली, गावांना जाळायला सुरुवात केली, गायींना मारायला सुरुवात केली, ब्राह्मणांना ठार मारायला सुरुवात केली. पुरग्राम व्रजोद्यान क्षेत्रारामा क्षमाकरान खेट खरबटा वाटी. सगळे घोष म्हणजे गायी गोशाळा ह्या नष्ट केल्या. त्याचप्रमाणे पत्तनानीचं मोठमोठे शहरं नष्ट केले. आणि शेवटी प्रदहन शरणान्य प्रजानाम गलितो मुकाई. सगळीकडे हाहाकार माजला. सगळे लोक ए दे माय धरणी काय अवस्था झाली. अरे एवं विप्रकृती लोके, सगळे ब्राह्मण त्याचप्रमाणे यज्ञयाग करणारे हे नष्ट होऊ लागले. सगळीकडे आरडा सुरू झाला, गायींचे आवाज येऊ लागले, गायी हंबरडा करू लागल्या. एवं देवाह परित्यज्य. बस असं करा म्हणजे विष्णूची शक्ती कमी होईल. आणि मग इकडे हिरण्यकशिपूने हे आज्ञा सोडली आणि त्याच्या आज्ञेचं पालन सगळं लोक करू लागले. आणि नंतर आपल्या आईकडे आला आणि तन मातरम वृषाभानून दितींच्या जन्म दिला. आपली आई वृषाभानू, माता वृषाभानू आणि दिती या दोन्ही माता होत्या. ह्या दोघींनाही त्यांनी जवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं, हे पा तुम्ही रडू नका. आईंना सांगितलं, आई तुम्ही काय रडता? हिरण्यकशिपू म्हणतो, आता हिरण्यकशिपू हा अत्यंत ज्ञानी होता. म्हणजे तो काही अज्ञानी होता असं नाही, तो काही
हे जाणत नव्हता असं नाही, तो ज्ञानी होता, त्याचं ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. हिरण्यकशिपूच्या तोंडून खरं म्हणजे ब्रह्मज्ञानच सांगण्यात आलंय, पण तो विष्णूला मानायला तयार नव्हता. फक्त त्याचा द्वेष विष्णूशी होता, ब्रह्मदेवाशी नव्हता. त्यामुळे ब्रह्मज्ञान त्याच्या तोंडून सांगितलंय. अंबांब हे वधू पुत्रा वीर मारतो शेवटी तोंड. हे आई, तू का रडतेस? हा तुझा एक मुलगा मेला म्हणून काय झालं? अगं मी तुझा मुलगा जिवंत आहे ना, मी बरोबर त्याचा सूड उगवीन, त्या शत्रूचा, त्या विष्णूचा मी सूड उगवणार. आणि वीर लोकाची माता, तू वीर माता आहेस. अगं तुझा जो मुलगा आहे तो काही अंथरुणावर पडून मेला नाही, तो युद्ध करताना मेला. आणि जो युद्ध करताना ठार होतो त्याला स्वर्ग मिळतो, तो त्याला खऱ्या अर्थाने सद्गती मिळते. म्हणून तू वीरमाता आहेस आणि वीरमातेला रडणं शोभत नाही. भूताना मी संभासा प्रयामी सुब्रते, तू काही रडू नकोस. का? रडण्याचं काही कारण नाही. शेवटी शरीर हे नष्ट होणारच आहे. शरीर हे ध्रुव राहतच नाही. आत्मा हा कायमचा आहे. शरीर आज आहे उद्या नाही. नित्य आत्मा व्यय शुद्ध. आत्मा हा व्यय, आत्मा हा शुद्ध आहे. आत्मा हा नित्यबुद्ध शुद्ध मुक्त अशा स्वरूपाचा आहे. पण शरीर मात्र येतं आणि जातं. शरीरासाठी तू का रडतेस? अगं तुझ्या मुलाचा आत्मा शिल्लकच आहे, तो काही गेला नाही कुठं. यथांबसा प्रजलतम तर वो बिचला युव. आता या ठिकाणी विज्ञान सांगितले, म्हणजे हा हिरण्यकशिपू किती ज्ञानी होता, किंवा या भागवतामध्ये विज्ञान कुठे आहे ते जर पाहायचं झालं तर चक्षुषा भ्राम्यमानेन दृश्यते चलते व भूहू. त्याने वर्णन असं केलंय की ज्याप्रमाणे हलतं पाणी आहे, पाणी हलतंय, पाणी जर हलत असेल तर त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब सुद्धा हलतं. वृक्षांचं प्रतिबिंब नदीमध्ये पडलेलं असतं आणि पाणी हलतं म्हणून वृक्ष हलल्यासारखे वाटतात. चक्षुषा भ्राम्यमानेन दृश्यते चलती व भूहू. त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं फिरताना दिसतं. वास्तविक हे सगळं गतिमान जे दिसतं ते खोटं आहे. जे आपल्याला हलणारं दिसतं ते खोटं आहे. कारण पाणी हलतं म्हणून आपल्याला वृक्ष हलताना, जमीन हलताना दिसते. पाण्यात आपण हलणाऱ्या पाण्यामध्ये बसलो, नावेत बसलो तर आपल्याला सगळं हलताना दिसतं. गाडीत बसलो तर आपल्याला गतीने सगळे वृक्ष पळताना दिसतात. एवं गुणैर्भ्राम्यमाने. त्यामुळं गतिमान जे आहे ते गुण आहेत. गुण गतिमान आहेत आणि आपण गुणांचा स्वीकार केला त्यामुळं आपल्याला हे सगळं हलताना चंचल आहे असं वाटतं. प्रत्यक्षात आत्मा हा कायम आहे. आत्मा चंचल नाही. गुणी हा जो आहे, आपण वास्तविक आत्मा हा गुणाच्या मागे लागतो, गुणाचा स्वाधीन होतो. त्यामुळं आपल्याला ते गुणांचा स्वीकार केल्यामुळं आपल्याला त्याप्रमाणे असल्यासारखं वाटतं. एवं गुणैर्भ्राम्यमाने मनस्य विकल पुमान. वास्तविक निर्विकार आपण, आत्मा निर्विकार आहे, तो कायम आहे. पण आपण केवळ गुणाचा स्वीकार केल्यामुळं गुणाचे धर्म आपल्याला आत्म्यावर आपण लावतो. एषा आत्मा विपर्यासो ह्यलिंगे लिंग भावना. सगळ्या गुणांचे जे गुणधर्म आहेत ते आपण आत्म्यावर आरोपित करतो आणि म्हणून आपल्याला आत्मा हा तुमचा मुलगा गेला असं वाटतं. वास्तविक तो गेला नाही ना आला नाही, तो आत्मा कायमस्वरूपी आहे. एष प्रिया विप्रियोर योगो. प्रिय आणि अप्रिय, योग आणि अयोग, योग आणि वियोग, संयोग आणि वियोग हे सगळे केवळ वरवरचे, हे केवळ भ्रमित झाल्यामुळं वाटतात आपल्याला. प्रत्यक्षात माणूस येतही नाही आणि माणूस जातही नाही. प्रिया प्रियर वियोगो वियोग कर्मसंस्कृती. हे सगळे संस्कृती म्हणजे संसार. संसार हा गतिमान पाण्याप्रमाणे तो गतिमान आहे, तो प्रवाही आहे आणि त्यामुळं आम्हाला या प्रवाहीपणामुळं हे सगळं विश्व गुणाने लिप्त झालेलं असल्यामुळं आत्मासुद्धा गतिमान आहे असं वाटतं. आत्मासुद्धा चंचल आहे असं वाटतं. मग अविवेकच चिंता अविवेका स्मृतिरेवच. त्यामुळं तू अविवेक सोडून दे, तू दुःख सोडून दे. सुख आणि दुःख हे सांसारिक आहे. सुख आणि दुःख हे तात्कालिक आहे. हे तात्कालिक स्वरूपात हे खरं नाही आहे. त्यामुळं तुला मी उदाहरण सांगतो. आता या ठिकाणी हिरण्यकशिपूने आपल्या आईला उपदेश केलाय. हे हिरण्यकशिपू म्हणतात, हे आई तुला मी एक उदाहरण सांगतो, मागचा इतिहास सांगतो. म्हणून यमस्य प्रेतबंधूनाम संवादम तम निबोधत. तुला मागचा एक इतिहास सांगतो. यम आणि प्रेतबंधू यांचा एक संवाद या ठिकाणी आलेला आहे. उशी नर या ठिकाणचा एक राजा आहे. उशीनर नावाचा एक देश
त्या ठिकाणचा एक राजा सुयज्ञ नावाचा होता. एकदा घटना अशी घडली, उशी नरेश्वभूत राजा सुयज्ञ इति विश्रुतः सपत्न निहतो युद्धे ज्ञात तस्य समुपासत. ज्या वेळेला हा सुयज्ञ हा एकदा युद्धामध्ये ठार झाला. हा युद्धामध्ये ठार झाल्यानंतर त्याच्या सगळ्या बायका आल्या आणि त्या रडू लागल्या. सपत्न निहतो युद्धे, त्याच्या पत्नी आल्या आणि रडू लागल्या की अरे माझा पती ठार झाला, पती ठार झाला म्हणून त्या रडू लागल्या. त्याच्या प्रेताच्या जवळ बसून त्याने मोठा आक्रोश करायला सुरुवात केली. विप्रकिरण केशाम, सगळे केस मोकळे सोडले आणि अत्यंत विलाप करू लागल्या, रडू लागल्या. आणि हे करता करता हतास्मनाथ हे ती करोड वृषम. आणि आता विलाप काय सांगावा, विलापाप्रमाणे काय हो, अहो तुम्ही आम्हाला कशाला सोडून गेलात, तुम्ही इतके चांगले, तुम्ही इतके मोठे श्रेष्ठ होतात, सगळ्या युद्धामध्ये तुमचा पराजय कधी होत नव्हता, पण आज तुम्ही आम्हाला कसं काय सोडून गेलात, आम्ही आता तुमच्या शिवाय आम्ही कसं जगावं, आम्ही हे संसार कसा चालवावा, हृदत्य उच्चै देता पंकजम. अशा पद्धतीने मोठ्या मोठ्याने रडू लागल्या. विस्त्रस्ते केशाभरणा, आपले केस मोकळे सोडले, आभरण बाजूला टाकले, आपली सगळ्या प्रकारच्या सौभाग्य अलंकार नष्ट केले, बांगड्या तोडल्या, कुंकू पुसलं आणि मोठ्याने रडू लागल्या. आता खरं म्हणजे आता हा ठार झालेला आहे सुयज्ञ, त्याच्या और्ध्वदेही कृत्याची व्यवस्था केली पाहिजे, त्याला जाळण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु ह्या मोठ्या मोठ्याने रडू लागल्या. एवं विलंपतिनाम वै परिगृह्यमृतं पतिम. आणि त्यांनी ठरवलं की आता अनिच्छताम निहार मरको, ह्या उशिनर या नगराचा राजा, याच्यासाठी ह्या सगळ्या रडू लागल्या. लवकरात लवकर याचा और्ध्वदेही करायच्या ऐवजी रडण्यामध्येच हा सगळा वेळ खर्च करू लागल्या. एवढ्यात यमाने हा विचार केला की आता यांना उपदेश करावा, म्हणून यमाने एक बटूचं रूप धारण केलं आणि यम तिथे आला. अहो अमिषाम वयसाधिकानाम विपक्षदाम लोकविधम विमोहा. आणि आल्याबरोबर तो बटू पाहिल्याबरोबर, तो बटू 5 वर्षाचा मुंज झालेला, आणि तो म्हणला अहो तुम्ही कशासाठी रडता आहात, कशासाठी रडता आहात सांगा बरं. त्या म्हणायला लागल्या अहो काय सांगावं, हे माझे पतिराज हे युद्धामध्ये ठार झाले आणि हे आमचे पतिराज होते, आम्ही यांच्या जीवावर एवढा संसार केला, एवढा प्रपंच थाटला, आम्ही एवढे श्रीमंत झालो, धन धान्य आता सगळं व्यर्थ गेलं, त्या पतीमुळे आम्ही आमचं सौभाग्य होतं, आज सगळं संपलं म्हणून आम्ही रडू लागलो. असं म्हटल्यावर तो हा बटू म्हणतो पती, पती काय पडलंय म्हणे इथं, हे काय तुमचा पती तुमच्या समोरच आहे, घेऊन जा ना त्याला. अहो नाही हो म्हणले, हे पती नाही आहेत, पतीचं प्रेत आहे, शव आहे. आणि मग पती म्हणजे काय, पती म्हणजे आत्मा. आत्मा, तुम्हाला आत्मा पाहिजे का, आत्मा तर तो तुमचाही नव्हता आणि तो कुठे गेलाय नाही, तो आलाय नाही, तो इथंच आहे म्हणे, तो कुठे गेला, आत्मा तर इथंच आहे आणि पती पाहिजे तर समोर पडलेला आहे. ते म्हणे हे शरीर आहे, मृत शरीर आहे, मृत शरीराला घेऊन आम्ही काय करणार. आणि मग तो म्हणतो बटू अहो तुमचा पतीचा आत्मा हा या शरीरामधून गेला म्हणून तो कुठे गेला नाही, तो नष्ट झाला नाही, तुम्ही रडू नका. स इच्छेश श्रुती तमव्ययो या एव रक्षत युगलम कथेया. आणि तुम्ही त्यांच्यासाठी का रडता. आता या ठिकाणी यमराज बटूचं रूप घेऊन सांगू लागले. फार मोठा महत्वाचा सिद्धांत त्यांनी सांगितलाय. पतिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती. अहो एखाद्या वेळेला पतिच्युतम, एखाद्या वेळेला तिष्ठती दिष्ट रक्षितम, दैवयोग जर चांगला असेल तर रस्त्यात पडलेली गोष्ट देखील राहते, आणि दैवयोग चांगला नसेल तर ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती. एखादा दैवयोग चांगला नसेल तर घरात ठेवलेलं सुद्धा चोर घेऊन जातात. आता हा महत्वाचा सिद्धांत आहे. असं घडतं. पतिच्युतम, समजा एखाद्या वेळेला गडबडीच्या वेळेला आपण कोणाला तरी सोडवायला जातो आणि आपली अंगठी हातातून पडते. अहो काय गडबडीत काय झालं काही नाही, कोणाचा तरी हिसका लागला आणि अंगठी पडली कुठं, स्टँडवर, ते रात्रीच्या वेळेला अंधारात. आता मात्र काही सापडणार नाही. शोध घेत 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 प्रयत्न करतो तो, घंटा 1.5 घंटा शोधतो, अरे सापडली ना अंगठी, सापडली, एक तोळ्याची मुदी सापडली. पतिच्युतम. और स्टँडवर पडलेली अंगठी कुठं सापडावी का, स्टँडवर पडलेली गोष्ट, अंधारात पडलेली गोष्ट सापडावी का, पण सापडते. असा अनुभव सुद्धा आहे आपल्याला, सुद्धा अनेक वेळेला हा अनुभव येतो.
आणि पथिच्युतम, रस्त्यात पडलेली गोष्ट सुद्धा रक्षण देव करतो. जर दैवात असेल तर रक्षण होतं बरं का. म्हणजे जर दैवात असेल तर रस्त्यात पडलेली गोष्ट राहते आणि ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती, घरात असलेली गोष्ट जाते. हो, घरात ठेवलं होतं म्हणले, अहो पर्स इथं ठेवली होती, सगळं घर बंद होतं, पर्स इथं ठेवली, काही नाही, फक्त जेवण करायला तेवढं बाजूला गेलो, जेवण करून येईपर्यंत पर्स दे पत्ता, अहो घरात ठेवली, अहो घरात ठेवली. पण चोर तुमच्या घरात पाहतो ना, चोराचं लक्ष तुमच्या घरात असतं. तुमच्या नशिबात नसलं की घरातली गोष्ट निघून जाते, घरातली गोष्ट सुद्धा सापडत नाही. आपण कित्येक उदाहरण असे पाहतो की अनेक वेळेला अपघात होतात. या अपघातामध्ये काय होतं काय नाही, आई वडील यांचा मृत्यू होतो आणि लहान मुलगी लहान मुलगा, काहीतरी एक वस्तू तिथे आडवी येते आणि 5-6 महिन्याचं मूल वाचतं. पेपरमध्ये बातमी येते, अहो 6 महिन्याचं मूल वाचलं. पथिच्युतम, रस्त्यात पडलेली गोष्ट सुद्धा वाचते. अपघातामध्ये सुद्धा लहान 4 महिन्याची 5 महिन्याचा मुलगा मुलगी वाचते, आई वडिलांचा मृत्यू होतो. पण इथं कसं वाचलं? दैव. याला उत्तर एकच आहे, त्यांनी सांगितलंय पथिच्युतम तिष्ठती दिष्ट रक्षितम. हा शब्द महत्वाचा आहे, दिष्ट रक्षितम. जर तुमच्या दैवाने रक्षण केलं तर रस्त्यातही आपण वाचतो, आणि दैव जर नसेल तर गादीवर सुद्धा मृत्यू येतो. आणि दैवात असेल तर काही झालं तरी माणूस वाचतो, काही घाबरायचं कारण नाही. ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती, जीवत्यनाथोपि तदीक्षतो वने ग्रहेपि गुप्तोस्य हतो न जीवती. म्हणून तुम्ही तुमच्यावर नशिबातच नव्हता, झाला आता याचं जीवन जेवढं होतं तेवढं तुम्ही भोगलं, जेवढं जीवन होतं तेवढ्या पुरतं तुमचा सोबत हा होता, आणि आता तुमच्या नशिबात नाही, तुमच्या दैवात नाही, म्हणून हा या ठिकाणी याचा मृत्यू झाला. तुम्ही याची आता रडणं सोडून द्या आणि याचं और्ध्वदेही कृत्य करा. भवंती कालेन भवंती सर्वशः. अहो यथा नलो दारुषु भिन्न येते यथा निलो देहगत पृथक्स्थित, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि हा बटू यमराज ते सांगतात, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला एक कथा सांगतो. म्हणून यमराज आणखी एक कथा सांगतात. आता कथेत कथा आहे, उपकथा आहे. ती कथा ते सांगतात की अहो एकदा घटना अशी घडली की नान्यथा शक्यते करतो स्वभाव शोचत आम्ही ती लुब्धको विमेने एकश्चित पक्षिणाम निर्मतोन तके वितलम जालम विदते तत्र तत्र प्रलोभयन. कुलिंग नावाचा एक पक्षी, 2 जण होते मिथुन. कुलिंग जो नर आणि मादी, हे 2 जण मोठ्या आनंदाने संसार करत होते. दररोज त्यांचं दैनंदिन कार्य चाललेलं असायचं. ज्याप्रमाणे आपण कपोत पक्षीचं उदाहरण बघितलं 11व्या स्कंदामध्ये पाहतो, त्याप्रमाणे हे मोठ्या तल्लीन झाले होते संसारात. आणि करता 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 घटना अशी घडली की एका लुब्धकाने, एका व्याधाने एक जाळं अंथरलं, आणि त्या जाळ्यामध्ये एकदा ही जी मादी आहे तिचा पाय अडकला आणि ती त्या जाळ्यात अडकली. ती जाळ्यात पडली. जाळ्यात पडल्याबरोबर तरफड 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 करू लागली. आता एकदा पाय अडकल्यावर जाळ्यातून सुटणं अशक्य. आणि मग तेवढ्यात हा कुलिंग आला, तिचा नर आला, आणि तो म्हणाला, अरे 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 माझी पत्नी, मी इतक्या दिवस आम्ही संसार केला आणि ती आता या जाळ्यामध्ये पडली आहे, आता आम्ही कसं करावं? आमचे मुलं हे केवळ आता आईच्या शोकाने मरतील, ते ओरडा करतील आरडा करतील. आम्ही एवढ्या आनंदाने आतापर्यंत संसार केला, आणि म्हणून तो तिथे उभा बसून रडायला लागला. कुलिंग मिथुनम तत्र विचरत समदृशत तयो कुलिंगी सहसा लुब्धकेन प्रलोभिता. आणि तिथंच रडायला लागला. स्नेहादकल्पा कृपण कृपया पर्यदेवत. अरे 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 माझं आता जीवन व्यर्थ आहे. दीनेन जीविता दुःख मनेन विधुर आयुष्या. विधुर म्हणजे पत्नी नसलेलं आयुष्य मी आता कसं जीवन कंठू. कथम ज्वात भक्षणास्तान मात्र हिनामी भरी. आणि माझे मुलं आईशिवाय कसे जीवन जगतील, म्हणून रडू लागला. तेवढ्यात लुब्धकाने विचार केला व्याधाने, आता बरोबर आपल्या टप्प्यात आला हा पक्षी. व्याधाने बाण बरोबर नेम धरला आणि त्याला टिपलं. मंदभाग्य प्रतीक्षंती निडेमी मातरम प्रजा. ताबडतोब रडत असताना, विलाप करत असताना दुसरा बाण आला आणि त्या बाणाने त्याचा वेध घेतला. विव्याध काल प्रहितो विलीन. हा काळाने वेध घेतला आणि तोही खाली पडला. त्याने वर्णन केलंय की आपण दुसऱ्याच्या दुःखामुळे रडतो, आपण दुसऱ्याच्या मृत अवस्थेमुळे रडतो. आपण बघ, रामदास स्वामी म्हणतात ना की एक मरतो आणि दुजा शोक हवा आहे. एक मरतो माणूस
आणि दुसरा त्याचा शोक वाहतो, पण अकस्मात तोही पुढे जात आहे. पण त्याला कळत नाही की अरे तुझ्यावरही काळाचा घाला होणारच आहे. तू कोणासाठी रडतोस? तू ज्याच्यासाठी रडतोस तो तर गेला. आता तुझ्यासाठी रडायची लोकांची वेळ आली आहे, तरी तुला आठवण नाही की आपल्याला मृत्यू ग्रासणार आहे. बालम एवं प्रविदित. आणि हे सांगितलं आणि सांगितलं असं दैवयोग जर असेल, तुम्ही आता याच्यासाठी रडू लागलात, पण तुमच्यावर हाच प्रसंग येणार आहे. आता ताबडतोब याचं और्ध्वदेही कृत्य करा आणि चांगलं कर्म करा. अशा पद्धतीने हे सांगितल्याबरोबर त्या स्त्रियांना खरंच इतका लहान मुलगा 5 वर्षाचं तत्वज्ञान सांगतो. हे हिरण्यकशिपू सांगतोय आपल्या आईला, आई अशा पद्धतीने यमराजांनी सांगितल्यानंतर यांचा आता सगळा शोक निघून गेला. आणि एवं योयम पश्यन्त्य आत्मपायम बुद्धया नैनम प्राप्ती शोधने पतिम वर्षश तैरपी. याप्रमाणे आता किती दिवस शोक करणार म्हटल्यावर त्यांनाही हा सगळा शोक त्याने टाकून दिला आणि हे निघून गेले. हिरण्यकशिपू म्हणतात बालम एवं प्रवदित सर्व विस्मित चेतसा ज्ञातयो मेनिरे सर्व म नित्यमथयो स्थितम. सगळं अनित्य आहे असं म्हणून हे सगळं निघून गेले. आणि मग हिरण्यकशिपू म्हणतो, हे आई तू सुद्धा आता शोक टाकून दे. तू सुद्धा हे सगळं अनित्य आहे असं समज आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझा एक मुलगा मेला म्हणून काय झालं, दुसरा मुलगा जिवंत आहे. मी बरोबर या माझ्या भावाच्या हत्याराचा प्रतिशोध घेईन. नारद म्हणतात त्याप्रमाणे हिरण्यकशिपू राजन न जयमजरामरम आत्मानम प्रतिद्वंद्व मेकराजम व्यदिच्छत. याप्रमाणे हिरण्यकशिपू हा तिथून निघाला आणि आता तपश्चर्या करायची म्हणून तो निघाला. मंदर द्रोण्याम मंदर पर्वतावर तो तपश्चर्या करण्यासाठी निघाला. तपः परमदारुणम. एकच मनात इच्छा होती, काही नाही, अजय मजरामरम, अमरता प्राप्त करायची, अमरत्व प्राप्त करायचं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायचं. कारण ज्या ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करता येते त्या ब्रह्मदेवाला सृष्टी निष्पात करता येतो. आणि म्हणून मी देखील ब्रह्मदेवा इतकीच शक्ती आणि संपत्ती प्राप्त करून घेईन, तेवढं सामर्थ्य प्राप्त करून घेईन म्हणून निघाला. आणि तपश्चर्या मंदर द्रोणावर अर्थात मंदरगिरीवर करू लागला. तपश्चर्या कशी करू लागला याचं वर्णन केलंय. ऊर्ध्वबाहुर नभोदृष्टी ही आकाशामध्ये त्यांनी डोळे आकाशाकडे लावलेले होते, दोन्ही हात आकाशाकडे जोडलेले होते आणि एका अंगठ्यावरती पायाच्या अंगठ्यावरती उभा होता. आणि पादांगुष्ठा शवानती शवातनी पायाच्या अंगठ्यावर उभा आणि जटा धारण केलेल्या. त्याप्रमाणे इतकी घनघोर तपश्चर्या केली की त्याच्या डोक्यातून अग्नी निघू लागला म्हणे. सांवर्तक इवांशुभीही. सांवर्तक म्हणजे प्रलयाच्या काळात ज्याप्रमाणे सूर्य तापतो, प्रलयाच्या वेळेला सूर्याचा तेज फार वाढतं म्हणे, अशा वेळेला पृथ्वी तो गिळंकृत करतो. सूर्य इतका मोठा होतो की पृथ्वीपर्यंत येतो आणि पृथ्वीलाच गिळंकृत करून टाकतो. अर्थात स्वाभाविक आहे आणि विज्ञान देखील मान्य करतं हे त्याप्रमाणे. आणि पृथ्वी गोपिंड गोमयपिंडवत म्हणजे एखाद्या गौरीप्रमाणे जळू लागते. इतकी आग सूर्यामध्ये निर्माण होते, इतकी आग याच्या डोक्यात निर्माण झाली आणि आकाशापर्यंत ती पोहोचली. आणि त्याचबरोबर त्याच्यातून जी आग निर्माण झाली तस्य मूर्त समद्भूत सधुम अग्निस्तपोमया, त्यातून जी आग त्याच्या डोक्यातून निघाली त्या तपश्चर्येच्या ताकदीतून ही आग सर्व स्वर्गाला जाळून टाकू लागली. सगळीकडे धूरच धूर होऊ लागला. स्वर्गामधले लोक बेजार झाले. अरे अरे सगळे आग एवढी कशाची निर्माण झाली. सगळे पळू लागले, धावू लागले. तीर्य ऊर्ध्व मधो लोक, सगळ्या तिन्ही लोकांना अग्नीने संतापित करून टाकलं. आणि हे ऐकल्याबरोबर सगळे देव ब्रह्मदेवाकडे आले. म्हणले महाराज आहोत तुमची तपश्चर्या हा करतोय हिरण्यकशिपू आणि आम्ही आगीने बेजार झालो, लवकरात लवकर जा आणि याला तुम्ही काय आशीर्वाद द्यायचा तो द्या. निपेतो सग्रहस्तारा. अहो सगळे ग्रह, तारा, नक्षत्र, स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळं तप्त झालेलं आहे उष्णतेने. धात्रे विद्यापयामासु देव देव जगतपते. आपण लवकरात लवकर त्याला आशीर्वाद द्या, त्याला प्रसन्न व्हा, तरच हा तप कमी करील, अन्यथा काही खरं नाही. अन्यथा सगळं जग जळून जाईल. तदहम वर्धमानेन तपोयोग समाधिना कालात मनोष नित्यत्वात साधेशे तथात्मनः. याप्रमाणे हे ऐकलं. ब्रह्मदेव म्हणाले थांबा, त्याची तपश्चर्या पूर्ण होऊ द्या, ती झाल्याबरोबर मी त्याला वरदान देतो. आणि इति विज्ञापितो देवैर भगवान आत्मभूत नृप.
सर्वांनी प्रार्थना तर केलीच. आणि मग ब्रह्मदेवानी भृगू आणि दक्ष यांच्यासोबत ब्रह्मदेव आले. भृगू आणि दक्ष यांना सोबत घेतलं, हंसावर बसले आणि आले आणि सगळ्या मंदर पर्वतावर फिरू लागले. कुठे हा हिरण्यकशिपू कुठे तपश्चर्या करतो, दिसेच ना. हिरण्यकश्यपाची तपश्चर्या चालली होती. इतकी घनघोर तपश्चर्या यापूर्वी कुणी केली नव्हती. कारण त्याच्या अंगावर सगळं वारूळ वाढलं होतं, सगळीकडे वारूळ वाढलं, माती सगळ्या अंगावर, त्याच्यात मुंग्यांनी वारूळ केलेलं आणि सगळ्या मुंग्यांनी याचा देह जो खाऊन टाकला होता, काही शिल्लक नाही. रक्त मांस सगळं खाऊन टाकलं, फक्त हाडं शिल्लक होते, हाडामध्येच तेवढा प्राण शिल्लक होता. त्याने वर्णन केले, पिपीलिकाभिरा चीर्ण मेदस्वद मांग सशोनितम तपंतम तपसा लोकान यथा भ्रापिहितम रविम. केवळ हाडं शिल्लक होते आणि वर्मिक कीचकई ही सगळ्या अंगावर एवढं मोठं वारूळ वाढलं आणि याला सापडेच ना, हा कुठे. शोध घेत 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 आवाज पाहिला, अरे इथून आवाज येतोय, इथेच असले पाहिजेत. हिरण्यकशिपूची तपश्चर्या इथंच चालली आहे. म्हणून त्या वल्मिकावर, त्या वारुळावर पाणी शिंपडलं. स न ददर्श प्रतिच्छन्नम वल्मिक तृणकीचकैहि. आवाज जिथून येतो तिथपर्यंत गेले आणि त्याच्यावर पाणी शिंपडल्यावर उत्तिष्ठोत शरद भद्रंते तपसिद्धो असे काश्यप. त्याच्यावर पाणी टाकल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणाले, अरे हे काश्यप म्हणजे कश्यप पुत्रा, हे हिरण्यकशिपो, उठ, मी आलेलो आहे, तुला प्रसन्न झालोय, तुला काय वरदान पाहिजे ते माग. वरदोह मनुप्राप्तो, मी तुला वरदान देण्यासाठी आलोय, उठ. कमंडलूतलं पाणी टाकल्याबरोबर तो वल्मिक, तो जो वारुळाचा भाग होता तो बाजूला पडला आणि त्याने त्याचा शरीर पाहिलं. हे शरीर सगळं मुंग्यांनी खाऊन टाकलं होतं, रक्त मांस सगळं मुंग्यांनी खाल्लं, मेद मज्जा सगळं खाल्लं होतं, फक्त अस्थि शिल्लक होत्या. आणि निरंबूर धारायत प्राणा, पाणी पिलं नव्हतं यांनी, प्राण फक्त धारण केले होते केवळ हाडांनी. ज्याप्रमाणे व्यवसायानं त्याने दुष्करीनं मनस्विनाम. अरे हिरण्यकश्यपा, आतापर्यंत अशी माझी तपश्चर्या कुणी केली नाही, मी तुला प्रसन्न आहे, तुला काय वरदान पाहिजे ते मागून घे. तपोनिष्ठेने भवता जे तू अमृती नंदन, तू मला जिंकून घेतलंस, तुझ्या तपाने मला जिंकलंस. असं म्हटल्यानंतर नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, हे ऐकल्याबरोबर सगळं ते कीचक म्हणजे वरचं त्या जे वल्मिक वाढलेलं होतं, वारूळ वाढलेलं होतं, ते नष्ट झालं. अंग सगळं जे मुंग्यांनी खाल्लेलं होतं ते पुन्हा पूर्ववत झालं, पूर्ववत शक्ती त्याला आली. कारण कमंडलूतलं पाणी त्याच्या अंगावर पडल्याबरोबर वज्रसंहनो युवा, वज्रांगासारखा देह झाला आणि तो एकदम जागा झाला, उठला. स निरीक्षांबर देवम हंसमवस्थितम. त्यांनी पाहिलं, डोळे उघडले, हंसावरती बसलेले ब्रह्मदेव पाहिले की याला आनंद झाला. हिरण्यकशिपूने हात जोडले आणि ब्रह्मदेवाची स्तुती केली. हे ब्रह्मदेवा, कल्पांते कालसृष्टीने योधन्य समसावृतम. हे ब्रह्मदेवा, आपण अलौकिक आहात, हे विश्व आपण निर्माण करता, विश्वाचं पालन आणि संहार आपण करता, आपण अनंत आहात, सगळे जीवांची उत्पत्ती आपल्यापासून होते. विद्या कला असते तनवश्य सर्व. अहो विद्या कला मोठमोठे सगळे जे काही ज्ञान आहे ते आपल्यापासूनच आहे. हे सगळं ब्रह्मांड आपण निर्माण करता, अनंत अव्यक्त रूपेण. आपण अनंत आहात, आपण अव्यक्त आहात, हे सगळं विश्व निर्माण करणाऱ्या शक्ती आपल्यामध्ये आहेत. यदि दास्यामी भतांवरमे मधोत्तम. आणि त्यांनी स्तुती केली, स्तौत्य केलं. आपण अनंत आहात, आपण सर्व विश्वाचे प्राण आहात, तेव्हा या विश्वाची निर्मिती, पालन, संहार हे आपल्याच हातामधून होतं. यदि दास्यमितान ब्रह्मन. आपण जर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला वरदान द्या. कोणतं वरदान द्या? न भूमौ, मला असं वरदान द्या की मी अमर व्हावो, मला अमरता द्या, बस मला मृत्यू येऊ नये, एवढं वरदान द्या. असं म्हणल्यावर ब्रह्मदेव हसले, म्हणले, अरे हिरण्यकशिपू, अरे अमरता तर मी देखील देऊ शकत नाही, कारण मला देखील 2 परार्ध झाल्यानंतर मलाही मृत्यू स्वीकारावा लागतो. अर्थात माझं आयुष्य 2 परार्ध आहे, ठीक आहे, दीर्घ असेल पण शेवटी मलाही मृत्यू आहेच. म्हणून मी जे माझ्या हातात नाही त्याचं वरदान देऊ शकत नाही, मला सुद्धा मृत्यू ग्रासतो, म्हणून मी तुला अमरता देऊ शकत नाही. तुला अजून याशिवाय दुसरा कोणतं वरदान मागायचं ते माग. असं म्हटल्यानंतर त्याने विचार केला, या ब्रह्मदेवानी सगळी सृष्टी निर्माण केली आहे, ब्रह्मदेवाच्या हातात सगळी सृष्टी आहे, मग पहिला वरदान मला सांगा, मला हे वरदान द्या की मला तुमच्या सृष्टीपासून मृत्यू नको. भूतेभ्यस्पद सृष्टीभ्यो मृत्युर्मा भून मम प्रभो. मला
ब्रह्मदेवाच्या म्हणजे तुमच्या सृष्टीपासून मला मृत्यू येऊ नये, मला आत मृत्यू येऊ नये, मला बाहेर मृत्यू येऊ नये, मला दिवसा मृत्यू येऊ नये, मला रात्री मृत्यू येऊ नये, मला आयुधापासून मृत्यू येऊ नये, मला शस्त्रापासून मृत्यू येऊ नये, मला अस्त्रापासून मृत्यू येऊ नये, मला भूमीवर मृत्यू येऊ नये, मला आकाशात मृत्यू येऊ नये. प्रत्येक वेळेला ब्रह्मदेव म्हणायचे तथास्तु तथास्तु तथास्तु. मृत्यूर्न नरेर, मला माणसापासून मृत्यू नको, तथास्तु. मला मृगापासून मृत्यू नको, मला कोणत्याही प्राण्यापासून मृत्यू नको, तथास्तु. मला सुरापासून म्हणजे देवापासून मृत्यू नको, मला दानवापासून मृत्यू नको, मला युद्धामध्ये मृत्यू नको, प्राण्यापासून मृत्यू नको. त्याचप्रमाणे इंद्र लोकपाल यांच्यापासून मला मृत्यू नको, योग्यांच्यापासून मला मृत्यू नको. त्याप्रमाणे अप्रतिद्वंद्विताम युद्धे, मला सगळ्या युद्धामध्ये अप्रतिद्वंद्वता प्राप्त व्हावी, माझ्यासारखा दुसरा वीर दुसरा कोणी असू नये. ऐकपत्यंच देही नाम, मला खाली मृत्यू नको, मला वर मृत्यू नको, मला आत मृत्यू नको, मला बाहेर मृत्यू नको, मला सजीवापासून मृत्यू नको, मला निर्जीवापासून मृत्यू नको, मला सकाळी मृत्यू नको, मला दुपारी मृत्यू नको, मला रात्री मृत्यू नको. याप्रमाणे सगळं मागून घेतलं. तो म्हणलं बस आता काय राहिलं, याचा अर्थ मी अमरच झालो बस. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. सर्वेषां लोकपालानां महिमानं यथात्मः, मला सगळ्या जगामध्ये माझी कीर्ती व्हावी, माझा मोठेपणा व्हावा, मला स्वर्गाचं राज्य मिळावं. आणि याप्रमाणे ऐकपत्यम, सगळ्या स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही माझ्या हातात असावं. असं म्हणल्यावर ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. हे सगळं वरदान घेतलं. नारद म्हणतात याप्रमाणे एवमृत शतधृतीर हिरण्यकशिपो रथ. आणि ब्रह्मदेव गुप्त झाले. सगळं वरदान मागून घेतलं आणि तो आला. घरी आल्याबरोबर ब्रह्मदेवानी सगळ्या त्याला वरदान दिल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट एक केली, महेंद्र भवन साक्षात. त्यांनी पहिल्यांदा स्वर्गावर आक्रमण केलं. बस इंद्रावर आक्रमण करायचं आणि इंद्राला पळून लावायचं. याप्रमाणे महेंद्र भवनम, महेंद्र म्हणजे इंद्र, इंद्राच्या स्वर्गावर आक्रमण केलं. सगळ्या देवांना चारही दिशेला पळून लावलं आणि त्या स्वर्गावर आक्रमण करून स्वर्गाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. तिथं यक्ष रक्ष त्याचप्रमाणे पिशाच्च देव गंधर्व या सगळ्यांना, गंधर्वांना सांगितलं इथं बसा आणि माझ्यासाठी गाणं म्हणा, माझं गाणं तुम्ही म्हणा. अप्सरांना सांगितलं माझ्यासमोर नृत्य करा, कारण मी इंद्र आहे आज. तो इंद्र गेला म्हणले पळून, तुम्ही सगळं माझ्यासाठी करा. गंधर्वाला सांगितलं गाणं माझ्यासाठी म्हणा, अप्सरांना सांगितलं नृत्य माझ्यासाठी करा. सगळ्या ब्राह्मण ऋषींना सांगितलं तुम्ही मंत्र माझ्यासाठी म्हणा, इथं बसा, नाही तर मी तुम्हाला ठार करेन. दैवोद्यान श्रिया, देवाचं उद्यान म्हणजे त्या ठिकाणची देवाचा बगीचा हा आपल्या ताब्यात घेतला. तिथले फुलं स्वतःच्या अंगावर माळले. याप्रमाणे त्रैलोक्य लक्ष्म्या येतं न, सगळ्या त्रैलोक्य लक्ष्मी आपल्या ताब्यात घेतली. काय तिथं वर्णन त्यांनी केलंय, पद्मरागासन आणि पद्मराग सगळे होते त्याचे. त्याप्रमाणे महाभारताच्या फरशा होत्या, मोत्यांच्या झालरी लागलेल्या होत्या. त्याचप्रमाणे रंग बेरंगी अशा प्रकारचे चांदे लागलेले होते. दुधासारखे दुधावरच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या स्वच्छ अशा फरशा आणि शय्या होत्या. त्याचप्रमाणे मोठमोठे महाल होते. विश्वकर्माने निर्माण केलेलं हे इंद्र भवन आपल्या ताब्यात घेतलं आणि तिथून सुर नरपती गंधर्व गरुड सर्प सिद्ध चारण विद्याधर ऋषी पितर या सगळ्यांना आपल्या स्तुतीच्या कामाला लावलं. याप्रमाणे आणि इकडे जगुर महेंद्र असं मनमोजसा स्थितम, याप्रमाणे सर्वत्र आपली सत्ता प्रस्थापित केली. विश्वावसु आणि तुंबरू यांना सांगितलं माझ्यासमोर गाणं म्हणा आणि ते गाणं फक्त माझंच म्हणा, बाकीच्या देवाचं गाणं म्हणायचं नाही, देवाची स्तुती करायची नाही, स्तुती माझी करा आणि माझी स्तुती असलेलं गाणं म्हणा. तुंबरू म्हणले ठीक आहे भाऊ, आम्हाला काय, कोणी राजा झालं तर त्याचं गाणं म्हणायचं. आपण म्हणतो ना, कोणी आलं तरी जो राजा झाला त्याच्याबद्दलचा मोठेपणा गायचा असतो. याप्रमाणे विश्वावसु तुंबरू, आपण म्हणतो की सूर्य उगवल्यानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार करणे, हा उगवत्या सूर्यालाच नमस्कार झाला. याप्रमाणे विश्वावसु आणि तुंबरू त्यांच्यासमोर गाणं गाऊ लागले. गंधर्व सिद्ध ऋषीगण विद्याधर अप्सरा त्यांची स्तुती करू लागले. हे पाहिल्यानंतर वा म्हणला, बस आता मी इंद्र झालो, आता मी राजा झालो. आणि आपल्या तिथून त्याने ऑर्डर सोडली, आदेश सोडले. काय आदेश सोडले की मी ऐश्वर्य संपन्न आहे, मी इंद्र आहे, मी सगळ्या तिन्ही याचा राजा आहे. तेव्हा आता एक काम करा, यदा देवीषु वेदेषु गोषु प्रेषु साधुषु, जिथं जिथं देव आहेत त्या देवाची स्थळं नष्ट करा,
सगळ्या मंदिरांच्या मधले देव नष्ट करून टाका, तिथले पुजाऱ्यांना मारून टाका, त्याप्रमाणे गायींना मारून टाका, साधूला मारून टाका. धर्मे मयीच विद्वेष असा विनुष्यती. जे माझा विरोध करतील त्यांना नष्ट करून टाका. आणि त्यांना सांगा की हिरण्यकश्यपू यांच्याबद्दलची स्तुती म्हणत असाल, त्यांना देव मानत असाल तर बसा, नाही तर तुम्हाला ठार करतो. निर्वैराय प्रशांताय सुताय महात्मने. आणि नंतर नारद म्हणतात, याप्रमाणे सर्वत्र ऑर्डर सोडली आणि ज्याला कयाधू नावाची जी पत्नी होती तिच्यापासून त्याला राध, अनुराध, सम्राध आणि प्रह्लाद असे 4 मुलं झाले. प्रह्लाद हा सगळ्यात धाकटा होता आणि हा प्रह्लाद अत्यंत धाकटा असल्यामुळे त्यावर जास्त प्रेम होतं. राध, अनुराध, सम्राट यांनी शिक्षण, राक्षसी संस्कृतीचे सगळे शिक्षण यांनी पूर्ण करून घेतले. आणि आता प्रह्लादाला त्यांनी राक्षसी संस्कृतीचं शिक्षण देण्यासाठी षंडामर्काकडे पाठवलं आणि त्याला सांगितलं, जा आपल्या बाजूला षंडामर्क राहतात, त्यांच्याकडे जाऊन शिक्षण घ्या. आणि षंडामर्काला बोलावलं, अहो या ठिकाणी माझ्या मुलाला राक्षसी संस्कृतीचं शिक्षण द्या बरं का. माझा मुलगा हा लहान आहे, त्याला अजून कळत नाही, तो बाल आहे आणि त्याची बुद्धी जरा भ्रमित झालेली आहे. तेव्हा तुम्ही याला, खरं म्हणजे तो हुशार होता, ज्ञानी होता, पंडित होता, पण याला असं वाटलं की राक्षसी संस्कृती शिकवायला पाहिजे. विद्यार्थ रूप जन्माढ्यो मानस्तंभ विवर्जिता, म्हणून याला राक्षसी संस्कृतीचं शिक्षण देण्यासाठी याला पाठवलं. आता या षंडामर्काकडे हा राक्षसी संस्कृतीचं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तो कसा आपल्या वर्तनामध्ये बदल करत नाही आणि हिरण्यकशिपू त्याच्या एकेका गोष्टीमुळे कसा चिडतो आणि शेवटी मरणत्वाय कल्पते. शेवटी हिरण्यकशिपू याचं मरण कसं ओढवतं या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये